नमस्कार मंडळी, सुहानी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत तहान भूक लाडू. तुम्ही याआधी कधी हा लाडू खाल्ला नसेल. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी इथे मी पोहे घेतलेत. ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्यात घाण वगैरे आहे का पाहायचे आहे. पोहे आपल्याला 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. भाजायचे म्हणजे लय पण करपवायचे नाहीत. 2 मिनिटच गरम करून घ्यायचे आहेत. का घरात थंडीच्या दिवसात एकदम मऊ पडतात ना, त्यासाठी आपल्याला थोडेफार भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर शेंगदाण्याचा लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर हा लाडू नक्की बनवा. हा लाडू अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत म्हणजे प्रौढापर्यंत आवडणारा लाडू आहे. अगदी ओठानेही देखील खाऊ शकतो एवढा मऊ लाडू बनतो. त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस भाजूया. तुम्ही याआधीही कधी रेसिपी बनवली आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. हा लाडू 1 महिनाभर तर सहज टिकतो. हा लाडू तुम्ही केव्हाही खाऊ शकता. दुपारच्या टायमात किंवा लहान मुले शाळेतून आल्यानंतर काहीतरी खाऊ मागतात ना, तेव्हा हा लाडू तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. आपल्या चॅनलवरती साध्या सोप्या रेसिपी असतात. चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 6 बदाम आणि 6 काजू इथे मी घेतलेले आहेत. तुम्ही अजून ड्रायफ्रूट घेतले तरी चालतील. ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. का थंडीच्या दिवसात ते मऊ पडलेले असतात ना, त्यासाठी. त्याच वाटीने 1 वाटी आपण इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. मी इथं ओला किस घेतलाय. तुम्ही वाळलाच घ्या. का वाळला किस घातल्यामुळे लाडू 1 महिना ते 2 महिना सहज टिकतो. ओल्या खोबऱ्यामुळे टिकत नाही. खोबरे पिन आपण भाजून घेतलेत. आता त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा जास्त गूळ घ्यायचा आहे. आता आपण सगळं बारीक करून घेऊया. साखर आपल्याला अजिबात वापरायची नाही. आणि जर गूळ पिन वापरायचा नसेल तर खजूर वापरा. खजूरमुळे पी लाडू गोड होते ती. शेंगदाणे, बदाम, काजू आपण बारीक करून घेतलेत. खोबरे आणि पोहे पण बारीक करून घ्यायचे आहेत. ते बारीक करून झाल्यानंतर सगळे मिक्स करून शेंगदाणे आणि बदाम, काजू बारीक केलेले आणि खोबरं बारीक केलेलं हे थोडं थोडे घालून त्यात थोडा थोडा गूळ घालून बारीक करून घ्यायचं. 1 चम्मच वेलची पावडर इथे टाकून घ्यायची आहे. थोडं बारीक केलेलं आणि त्याच्यावर थोडा गूळ घालून बारीक करून घ्यायचं. चांगलं मऊ होईस्तोवर बारीक करा. हे सारण सगळं असं चोळून घ्यायचं. एक जीव झाला पाहिजे. बघा किती छान सारण बनले. आता ह्याचा आपण लाडू बनवून घेऊया. काही सेकंदातच आपला लाडू तयार झालाय बघा. पौष्टिक असा हा लाडू आहे. एकदा नक्की करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे आणि मेजरमेंटही देखील एकदम सोपं आहे. एकाच वाटीने आपल्याला सगळं घ्यायचं आहे. तुम्ही बघा हा लाडू किती छान बनलेला आहे. आता आपण सगळे लाडू बनवून घेऊयात. तुम्हाला हा लाडू खाताना कसलाही त्रास होणार नाही. जसे शेंगदाण्याचे लाडू घेताना गळ्यात चिटकतो तसाही काही प्रॉब्लेम होणार नाही. हा लाडू खाताना तुम्हाला नक्की तुमच्या आजीची पणजीची आठवण येईल. तुम्ही याआधी कधी असा लाडू बनवला आहे का? जर नसेल बनवला तर नक्की एकदा करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला सगळे आपले लाडू बनवून झालेत. बघा 1 वाटी पोह्यापासून आणि 1 वाटी शेंगदाण्यापासून किती बक्कळ आपले लाडू तयार झालेत आणि दिसायला पण किती छान आहेत. दिसायला छान आहेत पण खायला पण त्याच्यापेक्षाही दुप्पट पटीने चांगले लागतात. अप्रतिमच लाडू आपले तयार झालेत. 1 वाटी पोह्यापासून आणि कमी वेळेत पटकन होणारे असे लाडू आहेत. अगदी हा लाडू खाल्ला तर तहानही लागणार नाही आणि भूकही लागणार नाही. अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी सुहानी किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या चॅनलवरती
नवीन रेसिपी पाहायला मिळतील. त्यासाठी आत्ताच एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. तुम्ही असा लाडू नक्की बनवून खावा. अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे आणि सगळ्यांना आवडणारा असा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी.